नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजही आपण ब्लॉग आणि रेसिपी असं मिक्स व्हिडिओ पाहणार आहोत। शनिवारचा दिवस होता। शनिवारच्या दिवसाची सकाळची गडबड चालू होती। वैभवीला पाहिलंच तुम्ही तयार करून मी स्कूलला पाठवलं आणि शनिवारी मधली सुट्टी होत नसल्यामुळे तिला टिफिन तर काही असं प्रॉपर देत नाही, पण छोटं मोठं तिला बसमध्ये खाण्यासाठी लागतं काहीतरी, कारण सकाळी 9 वाजता गेलेली येईपर्यंत तिने 2 वाजतात, मग तिला भूक लागतेच म्हणून फक्त फळ देते। कधीतरी चिवडा असेल तर चिवडा पण असं काहीतरी देत असते। त्याच्यानंतर फळं भाज्या जे पण काही थोडंफार आणलेलं होतं ते सगळं स्वच्छ करून ठेवत होते। गवारीची शेंग अगदी फ्रेश टवटवीत भेटलेली होती आज आणि कोवळी होती अगदी, नाही तर प्रत्येक वेळेस ना इतक्या जाडजाड असतात ना त्या शेंगा, पण जी गवारीची शेंग असते ना देशी छोट्या छोट्या असतात पहा, ते तर कधी भेटतच नाही। तर त्याची तर भाजी एवढी भारी लागते, पण त्या भेटतच नाहीत, मला कधीच भेटत नाही तिथं। आणि याच भेटतात, या पण कोवळ्या पहिल्यांदाच भेटलेल्या आहेत। छान होती भाजी, एकदम माझ्या आवडीची भाजी आहे ही गवारीची। त्यानंतर ज्या पण भाज्या होत्या त्या मी ठेवून घेतली। तर बीन्स पण आणलेले होते। बीन्स जर का जास्त दिवस टिकवायचे असतील ना, त्याचा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग जे त्याचे टोक असतात ना ते कट करून घ्यायचे आपण आणि नंतर स्टोअर करायचे त्याला। बरेच दिवस संपेपर्यंत पण ना याला काहीच होत नाही, जसे आहेत ना तसेच राहतात। तुम्ही नक्की एकदा टिप्स ट्राय करून पहा, या पद्धतीने तुम्ही स्टोअर करून पहा। अगदी तुमचे बीन्स ना जास्तीत जास्त काळ टिकणार आहेत आणि जास्त दिवस किती असं पण एक 8-10 दिवस ठेवतो तेवढ्यामध्ये तर आपली भाज्या बनवून संपवून पण जातात। आणि जे थोडीशी मला भाजी बनवण्यासाठी लागणार होती ती मी भाजी पण बनवली होती इथं अगदी सरभरीत अशी। आणि आता इथं दुसऱ्या दिवशीचं मी शूट करत होते, रविवारच्या दिवशीचं। रविवारी पण वैष्णवीचं कॉलेज असतं, त्याच्यामुळे तिच्यासाठी टिफिन बनवत होते आणि हे पालकपुरी बनवत होते। याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होते मी, पण पीठ मळताना ना कॅमेरा कसा ऑफ झाला तेच कळलं नाही मला। मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे रवा, मीठ, थोडंसं ओवा आणि तीळ टाकून ना त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे, पालक प्युरी टाकून। आणि घट्ट असं मळून ना त्याला झाकून ठेवले होते रेस्ट करण्यासाठी। आणि इथं भाजीची तयारी करत होते मी। तेल गरम केलेलं आहे, आपण जिऱ्याची मस्त अशी खमंग फोडणी दिलेली आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, त्यानंतर कट केलेला कांदा टाकून ना 1.5 मिनिटासाठी 1.5 ते 2 मिनिटांसाठी थोडासा मऊ होईपर्यंत छान असा परतवून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। 1 टोमॅटो टाकूया कट केलेला आणि थोडंसं मीठ टाकून परतवून घेऊन ना त्याला पण झाकण ठेवून असं स्टीमवरती शिजू देऊया, म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होतो ना, छान असा थिकनेस होतो आपल्या भाजीला। यामध्ये तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। मी इथं काळं तिखट टाकत आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं धने पावडर टाकत आहे, बस। याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते मसाले नाही टाकत। या मसाल्यांमध्येच ना छान बनते ही भाजी। थोडेसे मटार टाकलेले आहेत, तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तरी नाही टाकले तरी चालतात। आणि जो बटाटा उकडून घेतलेला होता, बटाटा आहे ना सुरुवातीलाच उकडून घ्यायचे, म्हणजे हे सगळं आपण करेपर्यंत ना छान असे थंड होतात। उठल्या अगोदर म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात करताना अगोदर कुकरला बटाटेच लावायचे। हातानेच असं मॅश करून टाकले, म्हणजे थोडंसं मॅश पण होतं आणि थोडे असे अख्खे पीस तुकडे पण राहतात त्याचे असे, म्हणजे मॅश थोडंसं झाल्यामुळं ना भाजीला थिकनेस पण छान येतो आणि मध्ये मध्ये असे मोठे मोठे पीस आल्यानंतर खायला पण छान लागतं। अशीच बनवते मी। छान असं तेलामध्ये बटाटे पूर्ण थोडंसं 1-1.5-2 मिनिटांसाठी परतवून घेतले। त्यानंतर गरम पाणी टाकले, याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त असं शिजवून घेतले त्याला। वरून कोथिंबीर टाकत आहे। तयार आहे पहा आपलं इथं आलू मटर केलेलं। आता इथं आपलं पीठ पण मस्त असं रेस्ट झालेलं आहे, छान सॉफ्ट झालेलं आहे। एकदाच याचे गोळे करून घेते, म्हणजे पटपट ना नंतर लाटण्यासाठी जास्त टाईम लागत नाही। एका साईडला लाटत एका साईडला तळू शकतो आपण। पण मला आता इथं कॅमेरा तिकडं न्यावा लागत होता, म्हणून दोन्हीकडचे एकदाच दाखवू शकत नव्हते, म्हणून थोडेसे अगोदर लाटून घेतले मी आणि नंतर तिकडचे तळताना दाखवते मी तुम्हाला। इथं पुरी तळताना तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं, थंड तेल अजिबात असू देऊ नका। कडकडीत तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये पुरी टाकायची आहे आपण। अगदी मस्त टम्म फुगून निघते आणि खूप जास्त वेळात त्याला टर्न पण करायची गरज नाही आहे। एका साईडने एकदा आणि दुसऱ्या साईडने काढतानाच फक्त त्याला टर्न करायचं, अगदीच मस्त टम्म फुगते आणि तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाही ती। वैष्णवी घरी या।
इथं दिले मी वैष्णवीला जेवायला आणि त्याच्यासोबतच आता बाकीच्या तिच्या टिफिनसाठी मी सगळ्याच तळून घेत होते. तुम्ही पाहत आहात अगदी मस्त बनवून तयार झालेल्या होत्या आणि अजिबात तेलकट देखील होत नाही त्या. बाकी म्हणजे कधीतरी असं ऑइली होतात ना गव्हाच्या पिठाच्या पुरी खूप, मग थोडासा रवा टाकायचा, अजिबात ऑइली होत नाहीत. एकदा नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्ही. कशी वाटली मग तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा आपला छोटंसं ब्लॉग? जर का आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. एवढं काम होईपर्यंत बरोबर सकाळचे 8:15 झालेले होते. भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत.